काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री इथं भेट घेतली। यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। विधानसभेच्या जागा वाटपात मित्रपक्षांना दिल्या गेलेल्या जागांमध्ये कोणत्या जागा समन्वयांना दुसऱ्या पक्षाला दिल्या जाऊ शकतात याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच तिन्ही पक्षातील ज्येष्ठ नेतृत्व अर्थात राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या समन्वयाने राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांबाबत चर्चा झाली। काही जागा प्रत्येकाला ज्या जागा गेलेल्या आहेत त्यामध्ये काही जागांमध्ये काही बदल होऊ शकतो का, एकमेकाला एक्सचेंज त्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीने हा एक विचार त्यामध्ये होता। तसा होत असेल तर त्या सर्वांच्या मान्यतेनं ते आम्हाला करायचं आहे। त्या दृष्टीने काही चर्चा ही झालेली आहे। काही कार्यक्रम आम्हाला जे घ्यायचे आहेत पुढच्या याच्यामध्ये, त्यामध्ये माननीय राहुलजी आहेत, त्याच पद्धतीने शिवसेनेचे उद्धवजी किंवा पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेब, त्यांना एकत्र काही कार्यक्रम आम्हाला करायचे आहेत। त्या बाबतीतली चर्चा ही झालेली आहे। दरम्यान जयश्री थोरात यांच्यावर भाजपाचे वसंत देशमुख यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत हीन आहे। या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास दिरंगाई केली तर अद्याप कारवाई केली नाही असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला। या राज्यात महिलांसाठी विविध योजना आणल्या जात आहेत, मात्र महिलांवर राजकीय नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत। अशावेळी राज्यातील सरकारच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उभा राहतो अशी टीका थोरात यांनी केली आहे।